मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होम पीच म्हणजे नागपूर आणि हाच लाडका भावानी आपल्या बहिणींना जे नागपूर महानगरपालिकेमध्ये एक अनोखा असा गिफ्ट दिलेला आहे। खरं तर संपूर्ण या ज्या महिला दिसत आहे, खरं तर स्थायी समितीच्या सदस्य असो, महापौर उपमहापौर असो, सर्व विशेष समितीच्या अध्यक्ष असो, हे सर्व महिला आहे। आपल्यासोबत सगळ्या या महिला, खुद्द महापौर उपमहापौर स्थायी समितीचे सगळे सदस्य आहे। लाडक्या भावानी म्हणजे देवा भाऊनी एक अनोखं असं गिफ्ट सगळ्या लाडक्या बहिणींना दिलंय। काय भावना? भावाचे खूप धन्यवाद। आणि तुम्ही एक नाव घेतलं, सगळेच भाऊ जे शीर्षस्थ नेते आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचाच एजेंडा आहे। भारतीय जनता पार्टीमध्येच आपल्याला माहिती आहे की महिलांचा सन्मान राखल्या जाण्याच्या ज्या सगळ्या घटना आहेत त्याच्यामधला हा देखील एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे। देशात बहुधा पहिलीच महानगरपालिका असेल की जिथे सर्वच्या सर्व ठिकाणी त्या विशिष्ट क्षेत्राचं नेतृत्व करण्याचं काम म्हणजे समित्या, सर्व स्टँडिंग विशेष समित्या, हे सर्वच्या सर्व महिलांच्या हाती दिलाय। निश्चितपणे पक्षांनी जो विश्वास टाकलाय तो विश्वास आम्ही सगळे मिळून शहर पुढे आणि चांगलं नेण्याच्या दृष्टीने पूर्ण करू। शिवनीताई, खरं तर घरचं गृह खातं किंवा आम्ही किंबहुना तुला अर्थतज्ञ म्हणून अनेकदा चॅनलवर सुद्धा बोलवलं आहे, पण आता नागपूरचं पूर्ण अर्थ संकल्पाचे स्थायी समिती सदस्य तू झालेली आहे। कसं पाहते या सगळ्याकडे? आणि एक संधी मिळालेली आहे, पहिल्यांदाच नगरसेवक आणि एवढी मोठी जबाबदारी पण। ही फक्त भारतीय जनता पार्टी असेल की जी एवढं चॅलेंजिंग काम आमच्या कार्यकर्त्यांना देत असते आणि तेच काम कदाचित माझ्यावर सोपवण्याचं पक्षाने निश्चित केलं असेल। आणि अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे याला सुद्धा न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल। देशाच्या अर्थमंत्री महिला आहेत आणि आता ही संधी निभावण्याची संधी मिळाली आहे, तर नक्कीच जो विश्वास पक्षाने टाकलाय त्याला तडा न जाऊ देण्याचा प्रयत्न पूर्णपणे आमचा असेल। तर आपण बघू शकतो खरं तर म्हणजे शिवानीताई, नीताताई या सगळेजण आहेत, त्यांचा अनुभव आहे। नीताताईंचा खरं तर अनुभवी अजून काही नगरसेविका आहेत, तरुण चेहरे सुद्धा आहे, सगळ्याची जोड दिलेली आहे। ताई, काही तरुण नगरसेविका आहे, तुमचा अनुभव त्यांच्या कामाला कशा पद्धतीने आता संपूर्ण कारभार जे नेतृत्व आहे, किल्ले आहे किंवा नेतृत्व आहे ते सगळं महिलांकडे आहे, कसं पाहताय सगळीकडे? एकदम चांगलं कारभार महानगरपालिकेचं चालेल, कारण की आम्ही जुन्या जरी नगरसेविका असलो तरी नवीन पण आमच्या ज्या आहे ह्या कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून तयार झालेला आहे। आणि पक्षामध्ये ज्या कार्यकर्ता बनले भारतीय जनता पार्टी ते सगळेच कामं त्यांना येतं आणि म्हणून पक्षांनी इतकी मोठी जबाबदारी आमच्या सगळ्या महिला भगिनींवर दिलेली आहे। महानगरपालिका तरुण चेहरे सुद्धा आहे। खरं तर विधी हा वारसा आहे निधीचा, आणि कसं पाहते त्याचं त्या समितीत करताच तुला हे केलेलं? भारतीय जनता पार्टी कधी वारसा सोपवत नाही, तर ती जे बेस्ट असेल ते करण्याचा प्रयत्न करते। मी लॉ स्टुडंट आहे, सोबतच लहानपणीपासून भाजपची कार्यकर्ता राहिली आहे। एक युवा चेहरा आहे, जे सगळे धोरणं आहेत भारतीय जनता पार्टीचे ते एकत्र आल्यामुळे कदाचित मला हे पद दिलं असेल आणि मी त्यासाठी सगळ्या पक्षश्रेष्ठींचे धन्यवाद मानते। काय 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 सांगाल? कारण की जसं अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनीला अर्थाकडे, विधी शास्त्राच्या नगरसेविकेकडे काय कशा भावना अनुभवी म्हणून? ये ऐतिहासिक पल है। इसके लिए ऑफ कोर्स हमारे जो शीर्ष नेतृत्व है, माननीय नितिन जी गडकरी, देवेंद्र जी, शहर अध्यक्ष, सत्ता पक्ष नेता, इन सभी के साथ साथ मैं भारतीय जनता पार्टी के सभी शीर्ष नेतृत्व का आभार मानती हूँ। और भारतीय जनता पार्टी ने ये बताया है कि महिलाएं, बहनें केवल सहभागी नहीं बल्कि निर्णायक भूमिका भी बखूबी निभा सकती है। आपण बघू शकतो खरं तर अनेक नगरसेविका आहे, पुरुष नगरसेवक इथे बसलेले दिसत आहे, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की महिलांकडे हे संपूर्ण नेतृत्व देण्यात आलेलं आहे। या सगळ्या पण महिला अजून काही नगरसेविका आहे। ताई, आपल्याकडे परिवहनचं कदाचित दिलेलं आहे, काय भावना? कारण की जसं सांगितलं विधीची समिती अध्यक्ष त्याच्यातले तज्ञ निधी आहे, तर शिवानी अर्थशास्त्र तसं, आणि सगळ्या लाडक्या बहिणींना एक वेगळा असा गिफ्ट दिलेला आहे देवाभाऊंनी। पहिले तर जो महिलांचा सन्मान भारतीय जनता पक्षाने आधीपासूनच करण्याचा जो ध्यास घेतला आहे, आणि आज नागपूर महानगरपालिकेमध्ये सर्व महिलांच्या हातात नागपूर महानगरपालिका चालवण्याचं जे काम पूर्ण भारत देशात पहिलंच नागपूर महानगरपालिका म्हणून आहे, तर मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते गडकरी साहेब, फडणवीस साहेब, आमचे शहराचे अध्यक्ष दयाभिया, आणि त्यानंतर आमचे आमदार मोहनजी मते, त्यानंतर आमचे सत्तापक्ष नेते बाल्याभाऊ बोरकर, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते। आणि आमचे आमदार सर्व प्रवीणभाऊ दटके असतील, सर्व आमदार यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। आपण मुद्दाहून अनुभवी असल्यामुळे खरं तर 100% महिला असा आव्हान सुद्धा केलं होतं, काँग्रेसनी पण आज महिला दिल्या असता तर थोडा आनंद झाला असता।
जिच्या हाची पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं आपण म्हणतो. आणि आज नागपूर महानगरपालिकेत आमच्या पक्षाने जो आमच्यावर सगळ्या महिलांवर विश्वास टाकला आणि सर्व सभापती महिला दिल्या, नक्कीच आम्ही तेवढ्याच आत्मविश्वासाने काम नक्कीच करू. आणि मी धन्यवाद मानते आमचे नेते नितीनजी असतील, आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे शहराचे नेते दयाशंकर तिवारी, आमचे माननीय आमदार मोहनभाऊ, कृष्णाभाऊ, प्रवीणजी दटके, आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब, या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खरं तर आपण परत एकदा महापौरांकडे जाऊ. ताई, फक्त एक अखेरचा प्रश्न. खरं तर 100% भाजपा अशी भाजपाने महिलांची विनंती केली होती. काँग्रेसने आज महिला दिल्या असत्या स्थायी समितीत तर एक वेगळा आनंद झाला असता. 100% वेगळा आनंद झाला असता. कारण एकीकडे म्हणजे आमचा हा पक्षाचा विषय आहे, पक्षाचा निर्णय आहे की महिलांना तशा प्रकारची संधी, तसं नेतृत्व करण्याची संधी द्यावी. आम्ही आपल्यास माहिती नसेल तरी सुद्धा आम्ही ती विनंतीही केली होती, परंतु हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही त्यामध्ये आमचा हस्तक्षेप करू शकत नाही, विनंती करू शकतो ती आम्ही केली. तर आपण बघू शकतो खरं तर मातृशक्ती, लाडक्या बहिणी यांच्याकडे सगळं नागपूर महानगरपालिकेचं नेतृत्व भाजपाकडून देण्यात आलेलं आहे आणि त्याचं चित्र आज सर्वसाधारण सभेत सुद्धा दिसलेलं आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.